यिर्मया अध्याय 50 बाबेलाविषयी खासद्यांच्या देशाविषयी परमेश्वर जे वचन यिर्मया संदेष्ट्याच्या द्वारे बोलला ते हे, राष्ट्रांमध्ये हे विदित करा, प्रसिद्ध करा, ध्वज उभारा, प्रसिद्ध करा, छपवून ठेवू नका. म्हणा, बाबेल घेतला आहे, बेल फजित झाला आहे, मरोदक भग्न झाला आहे, त्याच्या मूर्तींची फजिती झाली आहे, त्याचे पुतळे भग्न झाले आहेत. कारण त्याच्यावर उत्तरेकडून एक राष्ट्र चढाई करून आले आहे, ते त्याचा देश ओसाड करील, त्यात एकही रहिवासी उरणार नाही. मनुष्यापासून पशुपर्यंत सर्व पळाले आहेत, निघून गेले आहेत. परमेश्वर म्हणतो, त्या दिवसात, त्या काळी इस्रायल लोक येतील, ते व यहुदाचे लोक जमून येतील, ते वाटेने रडत येतील. परमेश्वर आपला देव याला शरण येतील. ते सियोनाची वाट विचारितील, आपली तोंडे इकडल्या रस्त्याकडे करून म्हणतील, चला, शाश्वत व चिरस्मरणीय अशा कराराने आपण परमेश्वराबरोबर मिलाफ करू. माझे लोक चुकार मेंढरांच्या कळपांसारखे झाले आहेत, त्यांच्या मेंढपाळांनी त्यास भ्रांत केले आहे, डोंगरांवर त्यास बहकविले आहे. ते पहाडातून भटकले आहेत, ते आपले विश्रांती स्थान विसरले आहेत. ज्यास ते सापडले त्यांनी त्या सर्वांस खाऊन टाकिले. त्यांचे शत्रू म्हणाले, याबद्दल आम्हाला काही दोष नाही. कारण परमेश्वर, जो न्यायाचे वसतिस्थान, जो त्यांच्या पूर्वजांचा आशाकंद, त्याच्या विरुद्ध त्यांनी पातक केले आहे. बाबेलातून पळून जा, खासद्यांच्या देशातून निघून जा. कळपाच्या पुढे चालणाऱ्या एडक्यांसारखे व्हा. कारण पहा, मी उत्तर देशाहून मोठ्या राष्ट्रांचा जमाव उठवून बाबेलावर आणीन. ते त्याच्या विरुद्ध सज्ज होतील. त्याच दिशेकडून तो हस्तगत होईल. रिकामा परत येत नाही, अशा चतुर वीरांच्या बाणांप्रमाणे त्यांचे बाण आहेत. ते खासद्यांचा देश लुटतील. त्याला लुटणारे सर्व तृप्त होतील, असे परमेश्वर म्हणतो. माझे वतन लुटणाऱ्यांनो, तुम्ही जरी हर्ष व उल्हास करीत आहात, मळणी करणाऱ्या कालवडीप्रमाणे बागडत आहात, मजबूत घोड्यांप्रमाणे खिंकाळत आहात, तरी तुमची माता अत्यंत ओशाळी होईल, तुमची जन्मदात्री लाजेल. पहा, ते अगदी कनिष्ठ राष्ट्र, वैराण जंगल व शुष्क भूमी होईल. परमेश्वराच्या संतापामुळे ते निर्जन होईल, ते अगदी ओसाड होईल. प्रत्येक येणारा जाणारा बाबेलाविषयी विस्मित होईल व त्याच्या सर्व क्लेशास्तव त्याचा उपहास करील. अहो सर्व धनुर्धार्यांनो, बाबेलाच्या सभोवती युद्धास उभे राहा. त्याला बाण मारा, एकही बाण राखून ठेवू नका. कारण त्याने परमेश्वराविरुद्ध पातक केले आहे. त्याच्यावर चोहोकडून रणघोष करा. त्याने हार खाल्ली आहे.
त्याची तटबंदी पडली आहे, त्याचे कोट पाडिले आहेत. कारण हा परमेश्वराकडून सूड आहे, त्याच्यावर सूड उगवून घ्या. त्याने केले तसे त्याला करा. बाबेलातला पेरणारा, कापणीच्या वेळी विळा चालविणारा नाहीसा करा. जोरदार तलवारीपुढे प्रत्येक जण आपल्या लोकांकडे वळेल, प्रत्येक जण स्वदेशाकडे धाव घेईल. इस्रायल भडकलेले मेंढरू आहे, सिंहांनी त्याला बुजविले आहे. त्याला प्रथम खाणारा अश्शूराचा राजा, शेवटी त्याची हाडे मोडणारा बाबेलाचा राजा नबुखदनेस्सर. ह्याकरिता सेनाधीश परमेश्वर, इस्रायलाचा देव म्हणतो, पहा, मी अश्शूराच्या राजाचा समाचार घेतला, तसा बाबेलाच्या राजाचा व त्याच्या देशाचा समाचार घेईन. मी इस्रायलास त्याच्या कुरणात परत आणीन. तो कर्मेल व बाशान यावर चरेल, एफ्राईमाच्या डोंगरांवर व गिलादात त्याचा जीव तृप्त होईल. त्या दिवसात, त्या काळी लोक इस्रायलाचे दुष्कर्म धुंडीतील, पण ते नसावयाचे. यहुदाची पातके धुंडीतील, पण त्यास ती सापडावयाची नाहीत. कारण ज्यास मी बचावून ठेवीन, त्यास मी क्षमा करीन, असे परमेश्वर म्हणतो. मराथाईम, अत्यंत बंडखोर देश, यावर चढाई कर आणि पकोडच्या, समाचार घ्यावयाच्या देशाच्या रहिवाशांवर चढाई कर. त्यांची नासधूस कर, त्यांच्या पाठीस लागून त्यांचा समूळ नाश कर, असे परमेश्वर म्हणतो. मी तुला आज्ञा पिल्याप्रमाणे सर्व काही कर. देशात युद्धध्वनी होत आहे, मोठा नाश होत आहे. हा सर्व जगाचा हातोडा कसा मोडून तोडून टाकीला आहे. बाबेल सर्व राष्ट्रांमध्ये कसा ओसाड झाला आहे. हे बाबेला, मी तुझसाठी सापळा मांडिला व तू सापडला आहेस, पण तुला कळले नाही. तू सापडलास व तुला पकडिलेही, कारण तू परमेश्वराविरुद्ध भांडलास. परमेश्वराने आपले शस्त्रागार उघडिले आहे, त्यातून त्याने आपल्या क्रोधाची हत्यारे बाहेर काढली आहेत. कारण प्रभू, सेनाधीश परमेश्वर, यास खासद्यांच्या देशी कार्य करावयाचे आहे. तुम्ही सर्व चोहोकडून त्याजवर चढाई करा. त्याची भांडारे उघडा, त्याचे ढीग करा, त्याचा विध्वंस करा. त्याचे काही शिल्लक राहू देऊ नका. त्याचे सर्व वीर मारून टाका. त्यास वधस्थली जाऊ द्या. त्यास धिक्कार असो, कारण त्यांचा दिवस, त्यांच्या समाचाराची वेळ आली आहे. बाबेल देशातून जे पळून निभावून जात आहेत, त्यांचा ध्वनी ऐका. तो ध्वनी आमचा देव परमेश्वर याजकडून सूड, त्याच्या मंदिराविषयीचा सूड सियोनास कळवीत आहे. बाबेलावर तिरंदाज, सर्व धनुर्धारी यास जमवा. त्याच्या सभोवती तळ द्या. त्याचा काही निभाव लागू देऊ नका. त्याच्या कृतीप्रमाणे त्याला प्रतिफळ द्या. जे सर्व त्याने केले तसे त्याला करा. कारण त्याने परमेश्वराविरुद्ध, इस्रायलाच्या पवित्र प्रभूविरुद्ध तोरा मिरविला आहे. ह्यामुळे त्याचे तरुण,
त्याच्या चवाठ्यांवर पडतील. त्याचे सर्व वीर त्या दिवशी स्तब्ध होतील, असे परमेश्वर म्हणतो. हे गर्विष्ठा, पहा, मी तुझविरुद्ध आहे, असे प्रभू सेनाधीश परमेश्वर म्हणतो. कारण तुझा दिवस, मी तुझा समाचार घेण्याची वेळ आली आहे. गर्विष्ठ ठोकर खाऊन पडेल, त्याला कोणी उचलणार नाही. मी त्याच्या नगरांना आग लावून देईन, ती त्याच्या भोवतालचे सर्व काही खाऊन टाकील. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, इस्रायल लोक व यहुदी लोक याजवर बरोबरच जुलूम होत आहे. ज्या सर्वांनी त्यास बंदिवान करून नेले, त्यांनी त्यास धरून ठेविले, ते त्यास मोकळे सोडिनात. त्यांचा उद्धारकर्ता समर्थ आहे. सेनाधीश परमेश्वर हे त्याचे नाम आहे. तो त्यांच्या पक्षाने लढेलच. म्हणजे मग तो पृथ्वीस विसावा देईल व बाबेलाच्या रहिवाशांना घाबरे करील. परमेश्वर म्हणतो, खासद्यांवर तरवार उपसली आहे आणि ती बाबेलाचे रहिवासी, तिचे सरदार व तिचे ज्ञानी याजवर उपसली आहे. वाचाळांवर तरवार उपसली आहे, ते वेडे बनतील. त्याच्या वीरांवर तरवार उपसली आहे, ते फजित होतील. त्याच्या घोड्यांवर, त्याच्या रथांवर व त्यांच्यात राहणाऱ्या सर्व मिश्र जातींवर तरवार उपसली आहे, ते स्त्रिया बनतील. त्याच्या निधीवर तरवार उपसली आहे, ते लुटीस जातील. त्याच्या जलप्रवाहास झळ लागेल व ते सुकून जातील. कारण तो देश कोरीव मूर्तींचा आहे. त्यातल्या लोकास मूर्तींचे वेड लागले आहे. ह्यास्तव वनपशु रानकुत्र्यांसह तेथे राहतील. शहामृग तेथे राहतील. तेथे कदाकाळी वस्ती होणार नाही. पिढ्यानपिढ्या तेथे कोणी वस्ती करणार नाही. परमेश्वर म्हणतो, सदोम व गमोरा व त्यांच्या आसपासची नगरे यांचा देवाने समूळ नाश केला, तसाच तेथे कोणी राहणार नाही. एकही मनुष्य तेथे बिऱ्हाड करणार नाही. पहा, उत्तरेकडून एक राष्ट्र, मोठे राष्ट्र येत आहे. पृथ्वीच्या दिगंतापासून बहुत राजे उठत आहेत. ते धनुष्य व भाले धारण करितात. ते क्रूर आहेत, त्यास दयामाया नाही. ते सागराप्रमाणे गर्जना करितात. ते घोड्यांवर स्वार झाले आहेत. हे बाबेल कन्ये, ते युद्धास सिद्ध झाल्याप्रमाणे तुझवर येत आहेत. त्यांचा लौकिक बाबेलाच्या राजाने ऐकला आहे. त्याचे हात गळाले आहेत. प्रसवणाऱ्या स्त्रीप्रमाणे क्लेश आणि कळा त्यास लागल्या आहेत. पहा, यार्देनेच्या घोर अरण्यातून जसा सिंह, तसा तो त्या मजबूत वस्तीवर येईल. पण मी त्यास त्या वस्तीपासून एका क्षणात पळवीन. ज्यास निवडितील त्यास तीवर नेमीन. कारण मजसमान कोण आहे? मला न्यायसभेसमोर कोण आणील? कोणता मेंढपाळ मजसमोर उभा राहील? ह्यामुळे परमेश्वराने बाबेलाविरुद्ध केलेला संकल्प व खासद्यांच्या देशाविरुद्ध केलेल्या योजना ऐकून घ्या. ते त्यास कळपातील लहान सहानास निश्चये ओढीत नेतील. त्यांची वस्ती खात्रीने त्यांच्यामुळे विस्मय पावेल.
बाबेल घेण्याच्या वेळी झालेल्या आवाजाने पृथ्वी कापत आहे. तिचा आवाज राष्ट्रांमध्ये ऐकू येत आहे.